राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या अपघातस्थळी केली पाहणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांचा अपघात झाला त्या ठिकाणी येत पाहणी केली आहे. यावेळी धावपट्टीपासून 25 ते 30 फुटांपर्यंत हे विमान पडलं असून विमानाचे तुकडे झालेले आहेत आणि त्या विमानात असणाऱ्या लोकांचे काय हाल झाले असतील हा विचार करूनच मनाला भयावह वेदना होत आहेत. ही घटना फार भयावह असल्याचं भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. बघितल्यानंतर एक तर धावपट्टी जी आहे विमानाची ती चांगल्यापैकी जी आहे मोठी आहे, लांबसुद्धा आहे, पण ती धावपट्टी राहिली एकीकडे आणि जवळजवळ मला वाटतं धावपट्टीच्या खाली 20-25 फुटापेक्षा खाली ते विमान जे आहे त्याने ते उतरवलं आणि तिथली जी भिंत जी असते आपल्या सर्वसाधारणपणे विमानतळाची दगडी त्याला ते धडकलेलं आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे ताबडतोब तिथे ते स्फोट झालेले आहे आणि ते सगळं बघितल्यानंतर त्या विमानाचे जेवढे तुकडे झालेले आहेत तर माणसांचे काय झालं असेल कल्पनासुद्धा करता येत नाही. आणि मला तरी स्वतः असं वाटतं, पण लोक सगळे सांगतात, कारण इथे अगोदर लोक आलेले होते ना काही स्वागतासाठी, ते म्हणतात की अगोदर बघून गेला ते एक चक्कर मारतात, एअरस्ट्रिपवर काय आहे का वगैरे काय बघतात, पण त्याच्यानंतर तो तिकडे गेला. म्हणजे आश्चर्य आहे की असं कसा काय गेला, मला असं मोठं आश्चर्य वाटतं. परंतु एकूण जे आहे दुर्दैव म्हणायचं, आता याची चौकशी होईल, पण चौकशी काय सापडणार, कोणच आता जे 5-6 लोक जे होते काय कोणच नाही ना, काय नक्की झालं. विमानात घोटाळा असावा म्हणावं, विमान चांगलं फिरत होतं, चक्कर पण त्याने मारले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.